53 वर्ष 1 इंचही हद्दवाढ झाली नाही। त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आमच्या ह्या ग्रामीण भागात या, जसं आम्ही काही गोष्टींचा लाभ घेतो तसं आमच्याही काही गोष्टींचा लाभ घेतला गेला होतो। शिंगणापूर आणि बालिंगा ह्या योजनेवर कोल्हापूर पालिकेचे म्हणजे आम्ही आता आलो की शहर सुधारणार आहे अशातला भाग नाही आहे। आमचा विकास सुरू आहे, पण तुम्ही आत घेऊन आमच्यावरती विकासाची मदत करायची आवश्यकता नाही। तुम्ही आधी तुमचं स्वतःचं साध्य करून दाखवा। आमच्या गावचं काय नुकसान झालं कधी बघितलं गेलं नाही। हद्दवाढ वाढल्यानंतर आयटी कंपनी आकर्षित होणार असत्या किंवा असतील याचा काहीतरी पुरावा द्या। रिॲक्शन दिली तर ते वादग्रस्त होते, त्यापेक्षा गड्यानो आमचा गाव बरा। शिंगणापूर या गावामध्ये आला आहोत, हद्दवाढीला विरोध काय? मुळात कोल्हापूरच्या जनतेला किंवा वेगळ्या पद्धतीचं आव्हान किंवा भुरळ घालायचा जो प्रयत्न आंदोलन म्हणजे हद्दवाढ पाहिजे मागणी हद्दवाढ व्हावी यासाठी मागणी करणारे जे करत आहेत की 1 इंच ही हद्दवाढ झाली नाही। 53 वर्ष 1 इंच ही हद्दवाढ झाली नाही किंवा पुणे असेल किंवा बाकीच्या शहरांची जी हद्दवाढ झाली किंवा त्यामुळे डेव्हलपमेंट झाली असा एक ग्रह निर्माण केला जातो आहे। तर आमचं वैयक्तिक असं मत आहे की या शिंगणापूर गाव असेल किंवा आमच्या जी गावं आता तुम्ही प्रस्तावित केला आहे त्या गावामध्ये विकासाच्या वेगवेगळ्या निधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास आम्ही साधला गेला आहे। त्या तुलनेत कोल्हापूर शहरात कितपत विकास झाला आहे आणि कशा पद्धतीचा विकास झाला आहे याची आपण पत्रकार आहात, आपल्यालाही माहिती आहे। त्याच्या व्यतिरिक्त 1 इंच हद्दवाढ झाली नाही, हद्दवाढ घेणारच। आता आज पेठेतनं एल्गार वेगवेगळ्या पद्धतीची जी भाषा बोलली जाते, पेठेत जे कोण आहेत ते आमचे कोणतरी पै पाहुणे आहेत, नातेवाईक आहेत, पण काही लोक जे वेगळ्या पद्धतीनं हद्दवाढीसाठी गालबोट लावायचा प्रयत्न करतात त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आमच्या ह्या ग्रामीण भागात या, आमच्या गावांमधला विकास बघा आणि शहरांचा तुम्ही शहरात जिथं राहता किंवा जी हद्दवाढ विकासासाठी किंवा निधीसाठी म्हणताय 100 कोटीची अमृत योजना असेल, वेगवेगळ्या योजनेतून आज बऱ्याच फलक आम्ही बघितलेत की शहरामध्ये की बाबा एवढा निधी आला तेवढा निधी आला। मुळात निधी वाढून येण्यासाठी हद्दवाढ पाहिजे असा जो काय हे निर्माण केला जातो आहे, मुळात तिथल्या लोकप्रतिनिधी निधी आणला आहे, पण त्या तुलनेत कशा पद्धतीचा विकास झाला याची आपल्याला माहिती आहे। आणि इतर शहरांची तुलना करत असताना माझं तर असं मत आहे की पुणे असेल किंवा सातारा असेल किंवा इतर शहर जी मोठी हद्दवाढ झाली आणि ते शहरं मोठी झाली किंवा डेव्हलपमेंट झाल्या त्याला पार्श्वभूमी ही वेगळी आहे। त्याची मूळ पार्श्वभूमी अशी आहे की तिथं इंडस्ट्री IT हे वेगवेगळे उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले। त्या तुलनेत आपल्या इथं उद्योग व्यवसाय वाढ झाली का आणि मग हद्दवाढ झाल्यानंतरच डेव्हलपमेंट होणार आहे। आज आमच्या शिंगणापूरच्या बाबतीत किंवा शिंगणापूर असेल, नागदेवाडी असेल, हनुमंतवाडी असेल किंवा बालिंगा असेल, ही 4ही गावं पंचगंगेच्या पुरानं बाधित होणारी गावं आहेत। आमच्या गावचा जर विषय बोलायचा झाला तर जी आता ह्या आमच्या गावच्या 4ही गावची नागरी वस्तीवाढ झाल्या ह्याच्यामध्ये काय अल्प प्रमाणात जागा शिल्लक आहे आणि मग तुम्ही अशी काय जादू करणार आहे की त्यामधनं विकास साधणार आहे असा आमच्यापुढं असलेला मोठा प्रश्न आहे। आणि दुसरं उर्वरित जी जागा आहे शिल्लक आहे त्या 70% जागेमध्ये पूर येतो आहे। मग पाण्यात काहीतरी वेगळी हद्दवाढ करून तुम्ही विकास साधणार आहात का? अशा प्रकारे विविध साशंकता आमच्या मनात आहेत। त्यापेक्षा गड्यानो आमचा गाव बरा। शहरात लोकांचं असं म्हणणं आहे की शहरही तेवढंच राहिले, लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत गेली आणि कुठंतरी याचा जो भार आहे हा शहरातल्या लोकांवर पडत आहे आणि त्या म्हणजे ग्रामीण वस्तीतील लोक आहेत त्या तर सेवा तर सर्व घेतात मानले पाहिजे। म्हणजे KMT बस असू दे, एखादं मार्केट असू दे, कॉलेज दवाखाना या सर्व सुविधा घेतात, पण त्या मानाने सगळा बुजडा म्हणजे शहरातील लोकांवर पडत आहे असे, त्यामुळे हद्दवाढ झाली पाहिजे अशी मागणी त्यांची आहे। हे जे कोण बोलतंय त्यांना नेमकं त्यांच्या बोलण्याचा हेतू काय हा तपासला गेला पाहिजे। कारण आम्ही ग्रामीण जनता जसं तुमच्या काही योजनांचा किंवा लाभ घेतो आहे तसं आपणही आज आमच्याच गावचं किंवा शहराभोवतीच्या सगळ्या गावांमध्ये बघितलं, आज आमच्या गावची 22,000 लोकसंख्या आहे, 20 ते 22,000च्या घरात लोकसंख्या आहे, मतदान 6,000 आहे। म्हणजे जर ते प्रमाण बघितलं तर आमची शिवाजी पेठ असेल, बुधवार पेठ असेल, उत्तरेश्वर पेठ असेल किंवा ज्या पेठा आहेत की जिथं बाबा घरामध्ये जागा अपुऱ्या राहायला पडायला ती लोक इथं येऊन राहिलेले आहेत। म्हणजे इथं राहणारी 100% ग्रामीण जनता असं म्हणता येणार नाही। तुम्ही जर मतदार याद्या तपासल्या, आता पुढं कॉर्पोरेशनची इलेक्शन आहे, लक्षात येईल किती जण हे आमच्या गावात किंवा आमच्याकडे येत आहे की बाबा नो तुमच्या गावात ही आमच्या इथं लोक राहतात, त्यांना जरा असं संपर्क साधा। म्हणजे हे दुर्दैव आहे की बाबा आम्ही लाभ घेतो आहे म्हणणं। आम्ही तसं वादग्रस्त आम्ही रिॲक्शन दिली तर ते वादग्रस्त होतो आहे। जसं आम्ही काही गोष्टींचा लाभ घेतो आहे तसं आमच्याही काही गोष्टींचा लाभ घेतला गेला होतो। आमचीच बघा, बालिंग्याचं बघा, शिंगणापूर आणि बालिंगा ह्या योजनेवर कोल्हापूर पाणी पिते। आमच्या गावचं काय नुकसान झालं कधी बघितलं गेलं नाही। रस्त्यानं त्या योजनेला किती लिकेजेस, आमच्या शेतकऱ्यांच्या किती प्रमाणात शेतीचं नुकसान होतं हे बघितलं गेलं नाही। हा वादाचा मुद्दा जी काय आणि ही निर्माण करणारी 5 ते 7 लोक आहेत आणि त्यांचा हेतू आधी हद्दवाढीच्या दृष्टीने तपासला गेला पाहिजे। सर्व लोकांचं वरती आम्ही असं म्हणणार नाही।
स्पष्टपणे सांगतोय आणि वस्तुस्थिती आहे. सध्या तुमची भूमिका आहे म्हणजे हद्दवाढ झालीच नाही पाहिजे की काहीतरी सुधारणा करून आमच्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव दिला पाहिजे असं तुमची मागणी आहे. नेमकं काय तुमची मागणी आहे सध्याची काय? आमची अशी मागणी आहे की जे प्राधिकरण केलं गेले 2017ला त्याला सक्षम बनवा. आमच्यासमोर विकासाचं रोड मॉडेल ठेवा. आता आमच्या इथं मोठ्या प्रमाणात पुढं जर आपण गेला तर कॅमेरा फिरवा तिकडं मोठ्या प्रमाणात अगदी कॉन्क्रीटचं जंगल झाल्यासारखं झालं आहे. हद्दवाढ करून काय डेव्हलपमेंट करणार? आणि दुसरी गोष्ट शासनाकडनं आपण तुम्ही बांधकाम व्यवसायाचा बायलॉज दुरुस्त करून घेतला आहे. 6 मजली 8 मजली इमारतीची लिमिटेशन होती, आज 12, 14, 23 मजल्यापर्यंत परमिशन मिळायला लागलेत. म्हणजे आम्ही आता आलो की शहर सुधारणार आहे अशातला भाग नाही आहे. त्यापेक्षा आम्ही ज्या ठिकाणी आहे ते आम्ही योग्य आहे, सुखात आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्ही एक रोल मॉडेल म्हणण्यापेक्षा आलेल्या विकास निधीतून एक वेगळ्या पद्धतीचा शहराचा विकास कसा करता येतो आहे ते दाखवून द्या. आम्ही आज आमच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर म्हणजे जसिका पाटील जिल्हा सदस्य असताना जवळजवळ 10.5 कोटीची कामं केल्यात. आज आम्ही ब वर्ग तीर्थक्षेत्रामधून जवळजवळ 3 कोटी रुपये निधी आणलेला आहे. आमचा विकास सुरू आहे. पण तुम्ही आत घेऊन आमच्यावरती विकासाची मदत करायची आवश्यकता नाही. तुम्ही आधीच तुमचं स्वतःचं साध्य करून दाखवा, त्यानंतर आमची जनता त्यावरती विचार करेल. पण शहरातल्या लोक असं म्हणणं आहे की आता हद्दवाढ मागत आहेत कोणतेही कोल्हापूर असू दे किंवा कोणतेही ग्रामीणचं भागातली असू दे, पण 100% विकास झाला असं कोणतंच होत नाही. म्हणजे जरी शिंगणापूर असू दे, पाचगाव असू दे, का 100% विकास झाला आहे. मग कुठं गटर पाणी वगैरे असेल तसं काहीतरी प्रमाणात कमतरता ही शहरा भागातसुद्धा आहे. ते आज नव्हता दूर होईल. पण म्हणजे खेड्याने जर आम्हाला जर हे केला तर उद्या शहराचा विकास होईल मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे शहर वाढल्यानंतर विविध सुविधा IT कंपनीज या देखील आकर्षित होतील असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हद्दवाढ वाढल्यानंतर IT कंपनी आकर्षित होणार असत्या किंवा असतील ह्याचा काहीतरी पुरावा द्या. कारण आहे ते IT जे रिझर्वेशन जागा आहेत त्या शिल्लक राहिल्यात का? किंवा वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी जागा ज्या रिझर्व ठेवल्या गेल्या होत्या त्या आज शिल्लक राहिल्यात का? त्यामुळे त्यावरती भाष्य करून कुणाच्या तरी दुखऱ्या बोटावर हात ठेवणं योग्य वाटत नाही मला.